घरी बसून बसून लय कंटाळा आला होता म्हणून आम्ही निघालो गाडी घेऊन. म्हटलं कुठेतरी जावं. मला तर वाटलं रस्त्यावर एवढ्या जागेवर पाऊस झाला म्हणून एवढं पाणी साचलं इथं. नंतर आम्ही आमच्या फटफटीला पाजिली 50ची. रस प्यायला ये म्हणलं माय. रस्त्यावर जाताना आम्हाला लागली भूक. मग आम्ही लागलो झोमॅटोवाल्याच्या मागं. म्हणलं काय भाऊ त्याच्याकडे पाहावं जराशी. मग पोचलो आम्ही हायवेवर. काय सुंदर दृश्य आहे बघा. झेंड्याला वंदन करून आम्ही लागलो आपल्या पुढच्या प्रवासाला. अख्ख्या वाटेत आम्ही गोळ्यावाल्याची गाडी सापडत होतो पण आम्हाला काही सापडली नाही राव. जर तुम्ही पुण्यात राहत असाल तर तुम्हाला हे जागेचं नाव नक्की माहीत असेल. वाटेत दिसली आम्हाला ही काळ्या झबल्यावाली पोरगी. पोहोचल्यावर आम्ही केली आमची गाडी डेस्टिनेशनवर पार्क. सांगा बरं कोणतं लोकेशन आहे कमेंट करून. मी याची पडायची वाट बघत होतो पण हे पडलंच नाही राव शेवट. तिथं आम्ही आमच्या कॅमेऱ्याची क्वालिटी चेक केली. ॲस्थेटिकचे 14 जण. नंतर आम्ही शांत पाण्याला दगडं फेकून आणले इकडे. आता आमच्या गड्याचं डोकं अजून चालायला लागलं. तेव्हा इथून चला आपण तिकडे जाऊन काहीतरी मजा करू. याच्यासाठी कोणीतरी KGFचं थीम सॉन्ग लावा रे. कसं चालतं आहे. तुम्ही कधी हे पॅकेज ड्रिंकिंग वॉटर पिलेत का? नंतर आमच्या गाईडने दिली आहे इथं उभा केलेल्या टायटॅनिकची माहिती. नंतर सुरू ठेवला आम्ही आमचा खडतर प्रवास आणि निघालो पुढे. वाटेत आम्हाला पाळीव प्राण्यांचे ठसे पण दिसले. नंतर या दोघांचा कुस्तीचा हंगामा भरला होता पण प्रयत्न अपयशी ठरला. कुठेतरी ऐकलं होतं याच्यात हिरा निघतो पण याच्यात काहीच नाही निघलं राव. तुम्हीच बघा आता. ह्यो लागला तिचे पाहुणे बोलायला पण ते काय इकडे यायला तयारच नव्हते राव. आता आमच्या कोळ्याला दिसलं जाळं. आता तो म्हणला मी मासेच पकडिणार. म्हणलं पकड बाबा आता काय करतो. तो म्हणतो एक जलपरी जाळ्यात गुंतली बरं का. नंतर या दोघांचे फोटो काढण्यासाठी धक्कडपक्कड सुरू झाली पण मी काय मग माझा व्हिडिओच काढून घेतला. म्हणलं थोडी पोलीस भरतीची पण तयारी करून घ्यावं यांच्याकडून. मग गोळाफेक पण केली. जाता जाता थोडं गार झालो आणि यांनी कायचं दर्शन घेतलं तेच कळलं नाही मला. तर मित्रांनो आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असल्यास लाईक कमेंट आणि शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की